हाऊ डू यू नो व्हॉट यू नो पुस्तकाचा मराठी अनुवाद डॉक्टर भारती तळवलकर यांच्या आवाजात. अनुवादक डॉक्टर भारती तळवलकर आणि डॉक्टर जानकी संटोक. समारोप भाग दुसरा. कृती आणि तिचे परिणाम. कृती हा ज्ञानाचा हेतू. कृतीने ज्ञानाची पडताळणी होते. एखाद्याला जगातील सर्व सिद्धांत माहिती असतील, परंतु जोपर्यंत ते सत्य परिस्थितीत चपखल बसत नाहीत तोपर्यंत त्यांचा उपयोग नाही. प्रत्येक कारण मीमांसेला त्याच्या मर्यादा असतात. सिद्धांत ऐकायला छान असू शकेल, पण परिस्थितीला लागू होत नसेल तर त्याचा काय उपयोग? सिद्धांताप्रमाणे करून पाहिल्यावर समजेल तो सिद्धांत बरोबर होता का नव्हता. प्रत्यक्ष जीवनात तो सिद्धांत खरा ठरला तर ते सत्य. त्यामुळे आपण पाहतो, कधीकधी कृतीतून मिळालेल्या ज्ञानामुळे व्यावसायिकांना अधिक समज असते बौद्धिक समकक्षांपेक्षा. व्यवसाय चालवण्याकरता नफा आवश्यक आहे. नफा त्यांच्या कृतीचं समर्थन करतो. नफ्याशिवाय व्यवसाय चालूच शकणार नाही. सुसंस्कृत अत्यंत कृत्रिम कारणमीमांसेचा इथे उपयोग नाही. त्याचप्रमाणे लग्न आणि बालसंगोपन प्रसंगी सगळेच सिद्धांत प्रत्यक्ष जीवनात खरे ठरायला हवेत. जेव्हा कृती घडते त्याचा परिणाम तर होणारच. कृती हे एक टोक आणि विचार ही त्याची शक्ती. टोकाशिवाय शक्ती विखुरली जाईल, अर्थहीन होईल. परिणाम हे कृतीमुळे होतात, विचारांनी नाही. खुनाचे नियोजन केल्याबद्दल तुरुंगात रवानगी होत नाही, त्याने तसा काही प्रयत्न केल्याशिवाय. एखाद्याचा स्वतःच्या बुद्धिमत्तेविषयीचा अहंकार व्यर्थ आहे. अभिमान हा योग्य कृती करण्याबद्दल असावा. योग्य कृती झाली हे जाणण्यात अभिमान आहे. किंवा संस्कृत सुभाषितात म्हटल्याप्रमाणे उद्यमेन हि सिद्ध्यन्ति कार्याणि न मनोरथैः नहि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगाः. प्रयत्नानेच यश मिळते, केवळ विचारांनी नाही. झोपलेल्या सिंहाच्या तोंडात हरणे जात नाहीत. थोडक्यात सिंहाला सुद्धा कृती करावी लागते. केवळ विचारांनी गोष्टी घडत नाहीत. ज्ञान मिळत नाही, कृतीनेच यश मिळते. भेदाभेद कळायला लागतो. जोपर्यंत एखादा खोली स्वच्छ ठेवत नाही तोपर्यंत त्याला कचरा दिसत नाही. जेव्हा एखाद्याने एका क्षेत्रात विवेक वापरला नसेल तर त्या क्षेत्रातील घडामोडीत त्याला विसंगता जाणवणार नाही. जे सौंदर्याचा नेहमी आस्वाद घेतात त्यांचा सौंदर्यशास्त्रात विवेक वाढतो. जे खोड काढतात त्यांना प्रत्येक ठिकाणी खोड जाणवते. त्यांची बुद्धिमत्ता खोड काढण्यात वाढते. जिथे दुसऱ्या कोणाला समजणार नाही तिथे त्यांना अभाव जाणवतो. जेवणाचा आस्वाद घेणाऱ्यांना जेवणाचे पैलू कळतात. माणसाच्या एका कृतीचे बहुविध परिणाम असतात. ते आर्थिक, सामाजिक, शारीरिक, भावनिक, बौद्धिक किंवा आध्यात्मिक क्षेत्रात असू शकतात. कृती करण्याच्या आधी किती परिणामांचा त्या व्यक्तीने विचार केला असतो कृती न लांबवता? जितक्या अधिक क्षेत्रांचा विचार केला असेल तितकी त्याची बुद्धिमत्तेची गुणवत्ता चांगली.